ए म्हशे, अगं काय चाललंय तुझं? परीक्षा जवळ आली, इथं अभ्यास करायचं सोडून टाइमपास लावलंस काय? अगं आता तू नोट्स काढायलीस की नाही, मम्मी बी त्याच वाचतो की. मम्मी कशाला आणि एका काढत बसू? आणि तसं बी तुझ्यापेक्षा भारी नोट्स कुणाच्या असते वय. बरं बाई, अशी मारक्या मशिगत बघू नको, करतो अभ्यास. बरं कमळी, निंगी जे म्हणते ते खरंच आहे. म्हणजे तुझे नोट्स एकदम कमाल असतात. आता बघ ना, आमच्याकडे पण सेम बुक्स आहेत, पण तू जसं प्रिसाइजली नोट्स काढतेस ना, तसं आम्हाला काढताच येत नाही. म्हणून मी पण आता तुझेच नोट्स रेफर करणार आहे. आणि हो, मी पण कमी मोहिते, तुम्हाला प्रिन्सिपल सरांनी ऑफिसमध्ये बोलवलंय. दादा आता लगेच बोलवले का? हो, ताबडतोब यायला सांगितले. आलो. सर आत येऊ? अगे ये नाही सर काय झालं, तुम्ही अर्जंटमध्ये बोलवलं? अगं पण तू उभी का राहिलीस? बस 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 बस. आधी मला आधी सांग की जीएस म्हणून तुझं काम कसं काय चाललंय? चांगलं चाललंय सर. म्हणजे आता पुढच्या आठवड्यात परीक्षा आल्यात की नाही, त्याची सगळी व्यवस्था मी बघून ठेवली आहे. म्हणजे आता परीक्षा झाल्या का जानेवारी महिन्यात आपण पुढच्या कार्यक्रमांना सुरुवात करूया. बरं. ते कसं आहे सर, मला असं वाटतं की विद्यार्थ्यांचा अभ्यासात अजून फोकस वाढला पाहिजे. यासाठी प्राणायाम, योगासन हे आपण ठेवूया. म्हणजे आपल्याकडं एक विद्यार्थीने तिचे पालकच ह्या सगळ्यांची शिबिर घेतात. मग आपण एक दिवस तसं करूया. हां, मी डोक्यात काय काय अजून ठरवलंय. हळूहळू आपण ते परीक्षा झाली का सुरुवात करूया त्याची. म्हणजे आता सगळ्याच पोरांचा अभ्यास चालू आहे आणि माझा बी अभ्यास जरा जोरातच चालू आहे. चालू द्या. पण एक गोष्ट कमळी आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे की कॉलेजचं हे वर्ष संपायला आता 4च महिने शिल्लक राहिलेले आहेत. तेव्हा त्या 4 महिन्यात काय काय करायचं याचा ग्राउंड रिपोर्ट तू बनवला असशीलच ना. शिवाय पुढच्या प्लॅन्सचं प्रेझेंटेशनही द्यावं लागेल आपल्याला. सर परत तो रिपोर्ट तर जानेवारीमध्ये द्यायचा असतोय ना, आणि प्रेझेंटेशन बी तेव्हाच द्यायचं असतंय. अरे हे सगळं जर का जानेवारीमध्ये केलं तर ॲक्टिव्हिटीज करणार तरी कधी? सर अहो, माझी काहीच तयारी नाही. आणि आता एक्स्ट्रा लेक्चर बी आहेत, सोबतीला माझा अभ्यास बी आहे. मी एकटीनं कसं करणार सगळं मॅनेज? तुम्हाला हे सगळं मी परीक्षा झाल्यावर दिलं तर चालणार नाही का? नाही, अजिबात नाही. हे बघ कमळी, या कॉलेजची जीएस या नात्यानं तुला हे करावंच लागेल. म्हणजे या अगोदर काय काय ॲक्टिव्हिटीज केल्या, पुढे काय काय ॲक्टिव्हिटीज करणार आहोत याचं लिहून एक प्रेझेंटेशन द्यावंच लागेल. काय ना, कॉलेजचा नियम आहे आणि तो तुझ्यासाठी मोडता येणार नाही आहे. तू काही कर, उद्या मला कमिटीमध्ये ठेवण्यासाठी ग्राउंड रिपोर्ट हवाच. मिळेल ना रिपोर्ट? होय येतो. ये.